ह्या योजना पुढे 5 वर्ष चालू राहतील हा शब्द मी मुख्यमंत्र्यांच्या साक्षीने देतो। मी शब्दाचा पक्का आहे। हा अजित पवारचा वादा आहे, मी खोटं बोलणार नाही। या कार्यक्रमाला येताना मला मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं होतं पुढचं आपल्याला त्या ठिकाणी पैसे द्यायचे। काल मी 4600 कोटीच्या चेकवर सही करून आलोय। सातत्याने दर महिन्याला तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत। उद्याच्या भाऊबीजेला पण ते पैसे मिळणार आहेत। तुम्ही काळजी करू नका। माझ्या काही महिला मला म्हणाल्या, भगिनी म्हणाल्या, माझ्या मायमाऊली म्हणाल्या अजून आम्हाला पैसे मिळाले नाही, काळजी करू नका। पहिला आता पुण्याला कार्यक्रम झाला, दुसऱ्याचा मला वाटतं नागपूरला कार्यक्रम झाला, तिसरा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या संमतीनं नाशिक किंवा संभाजीनगरला होईल। अशा पद्धतीनं हा सगळा कार्यक्रम आपण राबवतोय। मी आपल्याला सगळ्यांना ग्वाही देतो। अनेक महिलांनी मला इथे येत असताना वेगवेगळ्या अडचणी सांगितल्या। मी आपल्याला पुन्हा सांगतो, ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुतीचं सरकार बंद करणार नाही, हा चुनावी जुमला नाही, हा तुम्हाला कायम मदत करणारी भूमिका आहे। उलट राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पुढे याच्यामध्ये वाढच होईल परंतु कमी होणार नाही अशा पद्धतीने जाहीर केलेलं आहे। या योजनेमुळे माझ्या ग्रामीण भागाच्या आणि शहरी भागाच्या अर्थव्यवस्थेला किंवा अर्थचक्राला गती मिळणार आहे, याही गोष्टीचा आपण विसर पडून देऊ नका। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना देशातली क्रांतिकारी योजना महाराष्ट्रात सुरू झाली। आमच्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जाणं सुरू झालं। योजना माननीय मुख्यमंत्र्यांनी जेव्हा घोषित केली त्यावेळी आमचे विरोधक म्हणाले ही फसवी आहे, हा जुमला आहे, हे जाणार नाही आहे। आतापर्यंत 1,60,00,000 खात्यात गेले आणि आता 2 कोटीच्या वर खात्यांमध्ये पुन्हा पैसे चाललेले आहेत। सगळ्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जाणार आहेत आणि काळजी करू नका। आम्ही मार्च पर्यंतचे सगळे पैसे ठेवले आहेत। तुमच्या आशीर्वादाने मार्च मध्ये पुन्हा बजेट मांडू, त्याच्या पुढच्या मार्च 2026 पर्यंतचे पैसे ठेवू। शेवटी बजेटमध्ये 1-1 वर्षाचे पैसे ठेवता येतात, पण तजवीज अशी केली आहे काहीही झालं पुढचे 5 वर्ष ही योजना बंद होणार नाही, ही योजना सुरूच राहील। या योजनेसाठी मग अजितदादांनी सांगितलं की पूर्ण 33,000 कोटी या योजनेसाठी आम्ही बाजूला काढलेले आहे। आणि तुम्हाला एवढंच सांगतो की ही योजना ही कायम सुरू राहील। याचं कारण आपल्याला सांगतो, तुम्ही जेवढं बळ या सरकारला द्याल, आम्ही 1,500 वर थांबणार नाही। तुम्ही ताकद दिली तर 1,500चे कारण आम्ही कुठल्याही स्वार्थासाठी ही योजना सुरू केलेली नाही, म्हणून 1,500 वर आम्ही थांबणार नाही। आम्ही तुमचे भाऊ तुम्हाला एवढंच सांगतो की तुम्ही ताकद वाढवली तर 1,500चे 2,000 होतील, तुम्ही आणखी बळ दिलं 2,000चे 2,500 होतील, तुम्ही बळ आणखी ताकद दिली आशीर्वाद 3,000 होतील आणि 3 पेक्षाही जास्त देण्याची संधी आमच्या हातात आली तर तुम्हाला देताना आम्ही हात आकडता घेणार नाही, हा शब्द आपल्याला देतो। संपूर्ण माहिती आपण लाईव्ह पाहिलेली आहे। माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, त्यासोबतच माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी लाडकी बहीण योजनेच्या कालच्या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी संपूर्ण माहिती लाईव्ह सांगितलेली आहे। संपूर्ण माहिती आपण लाईव्ह पाहिलेली आहे। संपूर्ण माहिती खरी आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मिळत असते। स्वतः माननीय मुख्यमंत्री त्यासोबतच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी लाईव्ह या ठिकाणी माहिती सांगितलेली आहे। त्यासोबतच जर आपण लक्ष दिलं असेल तर माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितलेलं आहे की कालच मी 4,300+ जो काही चेक आहे त्यावर सही करून आलेलो आहे, त्यामुळे चेकवर सही झालेली आहे, त्यामुळे तुमचे जे काही पैसे आहेत ते त्या ठिकाणी तात्काळ वाटपाला या ठिकाणी सुरुवात होणार आहे। लवकरच तुमच्या अकाउंटला पैसे जे आहेत ते जमा व्हायला सुरुवात होणार आहे। त्याबाबतची माहिती आपण स्वतः पाहिली आहे। त्यासोबतच माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी देखील सांगितलं योजना जी आहे ती 5 वर्ष चालूच राहणार आहे, कुठल्याही पद्धतीने योजना जी आहे ते बंद होणार नाही। त्यासोबतच जर आपण पाहिलं तर माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी देखील सांगितलेलं आहे की योजनेचे जे काही पैसे आहेत ते येणाऱ्या काळामध्ये नक्कीच त्या ठिकाणी वाढणारच आहेत। तर बघा आता तुम्हाला 1,500 रुपये मिळतात, येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला 3,000 रुपये त्या ठिकाणी मिळू शकतात। त्यामुळे तुम्हाला किती रक्कम मिळाली पाहिजे, 1,500 रुपये, 2,000 रुपये किंवा 2,500 रुपये, जे काही तुम्हाला वाटत असेल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। त्यासोबतच पैसे जर आले तर सर्वांनी पैसे आले लिहून पाठवायचं आहे, पैसे आले लिहून पाठवायचं आहे। आणि जर पैसे आले नसतील तर आले नाही लिहून पाठवा। सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा। ज्यांना पैसे आले असतील त्यांनी पैसे आले लिहून पाठवा, ज्यांना आले नसतील त्यांनी आले नाही लिहून पाठवायचं आहे। आता बघा पुढे मोठी बातमी, लाडक्या बहिणींच्या खात्यात 3 महिन्यांचे ॲडव्हान्स पैसे सीएम शिंदे घेणार निर्णय। तर पाहू शकता बघा 3 महिन्यांचे ॲडव्हान्स जे काही पैसे आहेत ते तुम्हाला आता देण्यात येणार आहे। म्हणजेच काय तर आज जर आपण पाहिलं तर बघा आता 3रा हप्ता जो आहे तो या ठिकाणी वाटप होणार आहे। 3रा हप्ता यामध्ये तुम्हाला 4,500 रुपये मिळतील। ज्या महिलांना अजून 1ही रुपया आलेला नाही त्या महिलांना, ज्यांनी 31 ऑगस्टच्या अगोदर अर्ज केले होते त्या महिलांना 4,500 रुपये मिळणार आहेत। परंतु जर आपण पाहिलं तर ज्या काही महिला आहेत, ज्या महिलांच्या आता या ठिकाणी 4,500 रुपये दिले गेल्यानंतर तुम्हाला आता प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये त्या ठिकाणी शिल्लक राहतील। म्हणजेच 1,500 रुपये तुम्हाला या ठिकाणी प्रत्येक महिन्याला आता वाटप केले जातील यापुढे। परंतु शिंदे सरकार देखील अजून एक महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेण्याच्या तयारीत आहे। महत्त्वाचा निर्णय, महिलांना थेट आता 4,500 रुपये जे ते मिळणार आहेत। त्याबाबतची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत। पाहू शकता बघा 3 महिन्यांचे ॲडव्हान्स पैसे दिले जाण्याच्या संदर्भात निर्णय जो आहे तो या ठिकाणी घेतला जाऊ शकतो। तर संपूर्ण माहिती काय ती आपण पाहूया। बघा जर आपण पाहिलं तर राज्यातील लाडक्या बहिणींना आज पुन्हा एकदा गोड बातमी मिळणार आहे।
कारण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा आज तिसरा हप्ता बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे. पाहू शकता बघा, आज तुमच्या अकाउंटला जे काही तिसरा हप्ता आहे तो जमा होण्याची शक्यता आहे. कारण माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी कालच्या सभेमध्ये सांगितलं होतं, त्यांनी काल सही केली, म्हणजे 3 दिवस झालेले, जवळपास आजपासून 1, 2, 3 दिवस झालेले आहेत. माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सही केलेली आहे. त्यामुळे कुठल्याही क्षणी तुमच्या अकाउंटला पैसे जमा व्हायला सुरुवात होऊ शकते. त्यामुळे जर तुमच्या अकाउंटला पैसे जमा झाले तर सर्वांनी पैसे आले लिहून पाठवायचे आहे, सर्व माता भगिनींनी. आणि जर पैसे आले नाही तर पैसे आले नाही लिहून पाठवायचे आहे. सर्व माता भगिनींना पैसे मिळावे हाच आपला हेतू असतो. त्यासाठीच मी तुम्हाला मदत करत असतो आणि नवनवीन दररोजच अपडेट घेऊन येत असतो. आज सुद्धा आपण स्वतः लाईव्ह माहिती पाहिलेली, कुठल्या पद्धतीची खोटी माहिती नाही, तुम्ही स्वतः पाहू शकता. माननीय उपमुख्यमंत्री त्यासोबतच माननीय मुख्यमंत्री यांनी देखील स्वतः माहिती दिलेली आहे. तर बघा, आज दुपारी 4 नंतर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधीही खात्यात जमा होऊ शकतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत घोषणा केली. पाहू शकता बघा, आज दुपारी 4 नंतर कधीही तुमच्या अकाउंटला पैसे जमा होऊ शकतात. ठीक आहे. त्यानंतर जर आपण पुढे पाहिले तर बघा, तर ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात ज्या बहिणींनी अर्ज केला आहे त्यांना एकत्रितपणे 3 महिन्यांचे 4,500 रुपये मिळण्याची शक्यता आहे. ज्या महिलांनी ऑगस्टमध्ये अर्ज केला होता 31 ऑगस्टच्या अगोदर, त्या महिलांना 3 महिन्यांचे 4,500 रुपये एकत्र मिळण्याची शक्यता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. मिळत असलेल्या माहितीनुसार सणांचे गिफ्ट म्हणून ऑक्टोबर ते डिसेंबर या 3 महिन्यांचे पैसे 4,500 रुपये 19 ऑक्टोबरच्या आत देण्याच्या तयारीत सरकार आहे. तर पाहू शकता बघा, ऑक्टोबर ते डिसेंबर, ऑक्टोबर बघा, ऑक्टोबर नंतर नोव्हेंबर आणि डिसेंबर अशा 3 महिन्यांचे जे पैसे तुम्हाला ॲडव्हान्समध्ये सरकार देण्याच्या तयारीत आपल्याला पाहायला मिळते. पाहू शकता बघा, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या 3 महिन्यांचे 4,500 रुपये 19 ऑक्टोबरच्या आत सरकार जे आहे ते तयारीत आहे देण्याच्या. ठीक आहे. तर लाडकी बहीण योजना काय तुम्हाला माहितीच आहे, त्याबाबत आपण काही माहिती पाहणार नाहीत. पुढे जर आपण पाहिलं तर बघा, बहिणींना सणांचं गिफ्ट या ठिकाणी दिलं जाणार आहे. बघा, आता ह्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पुढे दसरा आपला सुरू होतोय, त्यासोबतच पुढे दिवाळी आहे. त्यामुळे लवकरच सरकार जे आहे ते भाऊबीजेनिमित्त तुम्हाला जे काही पैसे ते लवकर देणार आहे, म्हणजेच ॲडव्हान्समध्ये देखील तुम्हाला पैसे जे ते मिळू शकतात अशी माहिती आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना व्यापक करण्याच्या तयारीत सरकार आहे. सणांच्या काळात बहिणींना एकाच वेळेस मोठी रक्कम देण्याच्या तयारीत सरकार आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या 3ही महिन्यांचे पैसे 19 ऑक्टोबरपर्यंत बहिणींच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. लवकरच याबाबत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब बैठक घेणार असून हा निर्णय कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे. तर बघा, शक्यता ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे लवकरच हा जो काही निर्णय तो होऊ शकतो. तुम्हाला काय वाटते, 4,500 रुपये तुम्हाला हवे आहेत का ॲडव्हान्समध्ये? तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये 4,500 रुपये लिहून पाठवायचे. तर बघा, अशा पद्धतीची माहिती आपण यामध्ये पाहिली. अजून एक महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहूया. तर बघा, माहिती अशा पद्धतीची जर आपण पाहिलं तर अधिकृत वेबसाईटवर आपल्याला कुठल्याही पद्धतीची जी काही तारीख आहे ती पाहायला मिळत नाही, पेमेंट कोणत्या दिवशी होईल म्हणून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. परंतु लवकरच म्हणजे येत्या 2 ते 3 दिवसात तिसऱ्या हप्त्याचे जे काही पैसे ते महिलांच्या खात्यात पाठवले जातील अशी त्या ठिकाणी सूत्रांकडून समजत आहे. त्यामुळे बघा, काल देखील 19 तारखेला पैसे जमा होतील अशी त्या ठिकाणी अपेक्षा होती. कारण मागच्या वेळेस 14 ते 19च्या दरम्यानमध्येच पैसे पाठवले होते, 19 तारीख शेवटची होती. परंतु काल त्या ठिकाणी पैसे जमा होतील अशी दाट शक्यता असताना देखील पैसे जमा झालेले नाही. त्यामुळे हे जे काही पैसे ते येत्या 2 ते 3 दिवसामध्ये तुमच्या अकाउंटला जमा होऊ शकतात अशी सूत्रांकडून माहिती मिळत आहे. दरम्यान ज्या दिवशी हे पैसे खात्यात पाठवले जातील तेव्हा ते संध्याकाळी 4 वाजेच्या आत किंवा नंतर पाठवले जातील. ठीक आहे. तर सर्व महिलांनी याबाबतची लक्षात घ्यायचं आहे. त्यासोबतच जर आपण आता पुढे पाहिलं तर बघा, ज्या महिलांच्या अजूनही आधार DBT लिंक नाही आहे त्या महिलांनी काय करायचं आहे, इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट काढून घ्या. IPPB बघा, IPPB इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट काढून घ्या. तुम्हाला हे अकाउंट जे आहे त्या ठिकाणी ऑनलाईन काढून मिळतं. पोस्टाच्या खात्यात जायचं, जवळचं जे काही पोस्टमन आहे त्यांच्याकडे जा. त्यांच्याकडे गेल्यानंतर पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट उघडून पाहिजे म्हणून सांगा. 24 तासात तुमचं लिंक होऊन जाईल आणि तुम्हाला पैसे जे ते मिळून जातील. तर पैसे वाटपाला लवकरच सुरुवात होणार आहे. आता बघा, पुढची एक महत्त्वाची माहिती आहे. तर बघा, पुढची माहिती अशा पद्धतीची जर आपण पाहिलं तर बघा, सोलापूरला देखील एक लाडक्या बहिणींचा कार्यक्रम होणार होता. बघा, मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती 16-25 सप्टेंबर 2024 रोजी होम मैदान येथे होणार आहे. या कार्यक्रमासाठी 35 ते 40 हजार महिला लाभार्थी उपस्थित राहण्याचे नियोजन केले जात आहे. बघा, काल जसा एक कार्यक्रम झाला तशाच पद्धतीने या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 25 सप्टेंबरला देखील एक कार्यक्रम आयोजित केला जातोय. त्यामुळे शक्यतोवर तुमचे पैसे जर त्या ठिकाणी आज वाटप झाले नाही
आता बघा आज शुक्रवार आहे, उद्या शनिवार आहे, रविवार आहे, त्यामुळे सोमवारपासून तुमचे जे काही पैसे ते जमा व्हायला सुरुवात होऊ शकते. ठीक आहे, सोमवारपासून जे काही पैसे ते जमा व्हायला सुरुवात होऊ शकते. त्यामुळे महिलांनी काळजी करायचं नाही. येत्या 5 ते 6 दिवसांमध्ये तुमच्या अकाउंटला पैसे जे आहेत ते त्या ठिकाणी नक्कीच जमा होऊन जातील. त्यामुळे महिलांनी काळजी करायचं नाही, घाबरून जायचं नाही. ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले त्या महिलांना पैसे मिळणारच आहे. सर्व महिलांनी त्या ठिकाणी बेफिकर राहायचं आहे. तर अशा पद्धतीची संपूर्ण माहिती होती. संपूर्ण माहिती आपण लाईव्ह देखील पाहिलेली आहे, त्यासोबतच अधिकची जी काही माहिती ती देखील पाहिलेली आहे. अपेक्षा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. लाडके बहीण योजनेच्या छोट्यातले छोटे आणि मोठ्यातले मोठ्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. त्यासोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर पण करून टाका. आपण लाडकी बहीण योजनेचे नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.